ही तांडोरच्या राजाची मुलगी, माप जात टॉप सगळं. ही तांडोरच्या राजाची डायरेक्ट नात आहे. जी कोशी गाय तुम्ही बघितली तिची ही मुलगी आहे. बैल मोठे आहेत तू आवताची. ही गाय सध्या रवीची आहे बघा. कुठला रवी मला पाठवते ते रवी राजाचे ही सध्या प्रधानकडनं गाभण आहे आणि ती पण तांडूरच्या राजाचीच कालवड आहे. हा कोणाचा आहे? हा ते काय आपलं पाराप म्हणजे पाराप्पा मळवी. आणि हा तांडूरच्या राजाचा खोंड 17 महिन्याचा आहे. 17 महिन्याचा हा खोंड आहे. अजून दात लावलेला नाही आहे. जबरदस्त आहे. आणि ह्याची आई कोण आहे? ती जी आई ती दुसरी आहे तुम्ही घेतले आपण घेतले हा गावात नसतं. गावात नसले दाट बघायची. देते ही पण ठेवणार आहे काय? होय ठेव ठेवा ठेवा तुमच्या भागात होऊ दे. हा नाट तयार. ती घरचीच आहे ती तेवढी आणले. ही घरची पैदास आहे. यांच्या घरच्या गाईला तांडोरच्या राजाकडून झालेली ही कालवड आहे. परत ही पण तांडोरच्या राजाचीच कालवड आहे. नजरच कळते. नाक माप जात टॉप. ही पण तांडोरच्या राजाची मुलगी आहे. जातीला शेवट आहे. गायला कांबळ कमी, चौक पेटी, सुंदर आहे गाय. कांबळ पातळ आहे. कांबळ पण पातळ आहे. नाकाला तर टॉपच आहे. या गायची कालवड आहे बहुतेक. ही गाय ही प्रधानकडनं गाभण होते आणि ही प्रधानची पैदास आहे. किती दिवसाचा खोंड आहे? ही वासरू कारवाड आहे. कालवड आहे. दीड महिना व्हायला अजून 2-3 दिवस कमी आहे. 5 दिवस कमी आहे. आज पण 26 तारीख. दीड महिना 4 दिवस कमी आहे. कालवड झाले. होय कारवाड आहे. प्रधानची कालवड आहे ही. अजून 1.5 महिन्याची पण नाही आहे. हा अजून दीड महिने कमी आहे. 4 दिवस कमी आहे. दीड महिन्याला 1.5 महिन्याला 4 दिवस कमी आहे. तरी पण अजून शिंग यायला चालू झालेत ऑलरेडी. हा कालवडीचं रंग मोबाईल बघू शकता. नाकाची नळी बिळी जोरात आहे एकदम. आहे ना. आहे चांगली ना गाय चांगल्यामुळं आहे ना. हा बघा कालवड टॉप आहे टॉप. वासरू पण 2.5 लिटर देते होय. एका टायमाला. हा वासरू पण एका टायमाला 2.5 लिटर दूध देते. होय होय. आणि ही तिची कालवड आहे. त्याची कारवाड बघा. प्रधानची तांडोरच्या राजाची नात प्रधानची मुलगी. मुलांची ना. हा दादा दुधाची वंशावळ तयार होते. होय तयार होते. दुधाची करा. होय होय. ही पण तांडोरच्या राजाची पैदास आहे. जातीला मापाला बघू शकता. चौक पेटी एक नंबर आहे. नाकाला खतरनाक आहे. सेम तांडोरच्या राजासारखीच पडले नाकाला तोंडाला. शिंग पण एकदम पातळ पातळ कात कमी कांबळ. सिद्धापूर खान ही खरी सिद्धापूर खान. मामा ही गाय कोणाची आहे? कोणच्या ही ती वाकडे शिंगायची हिची मुलगी ही आहे काय? हा. आणि बैल कोणता होता? अरे ह्याच आहे. राजाचा. हा ही बी राजाच आहे. ही बी राजाच आहे. तांडोरच्या राजाची मुलगी आहे. ही तिची आई आहे. ही जी मोठ्या मापाची गाय दिसायला लागली आहे ही तांडोरच्या राजाची मुलगी आहे. आणि चांगलं दूध पण आहे गाईला. आणि ही तिची कालवड आहे. ही प्रधानची कालवड आहे. आता हे तिचं दुसरं वेत आहे. आणि प्रधानची पैदास तुम्हाला डोळ्यासमोर दिसते. टॉप म्हणजे टॉपची पैदास आहे. आणि हे जे आहे हे लाईन ब्रीडिंगचं रिझल्ट आहे सगळा. हे इन ब्रीडिंग नाही आहे. जर भविष्यात ही कालवड तुम्हाला घ्यायची असेल, जर ह्यांना द्यायची असेल आणि तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही रविदादांना फोन करू शकताय. गाय तांडोरच्या राजाची जातीवंत पैदास आहे. कास बघू शकताय. गाईला दूध चांगलं आहे. त्यामुळे पुढे दुधाळ वंशावळ पण बनू शकते. आणि ही तिची कालवड आहे. आणि जे तांडोरच्या राजाला शेपूट लांब म्हणतात ही खरी वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाईत आहे. ती
ती दुधाची वंशावळ. दुधाची वंशावळ. आणि पण हिची शेपूट कमी पडले. ही प्रधानची कालवड. कालवड बघू शकताय एकदम जबरदस्त आहे. नाकाची नळी, पेटी, उंची, माप जबरदस्त आहे. ही गाय आहे आणि ही तिची पैदास. तांडोरच्या प्रधानची पैदास आहे. तांडोरच्या राजाचा नातू, प्रधानचा मुलगा. टॉप आहे फाउंडेशन वगैरे. एक नंबर पैदास आहे. फाउंडेशन, चौक, पेटी, माप, शेपटीला पण एकदम कमी आहे. कान बघू शकताय एकदम टॉप म्हणजे टॉप पैदास आहे. तुमचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर. 88 हां 57 57 08 08 25 18. 25 18. नाव नेबुलाल फतरुद्दीन शेख. आणि हा खोंड आहे. तांडोरच्या राजाचा नातू, प्रधानचा मुलगा. आणि ही त्याची आई. आईची लाईन माहीत नाही पण हा तांडोरच्या राजाचा नातू आहे आणि प्रधानचा मुलगा आहे. कुणाला घ्यायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. मापाला, फाउंडेशनला एकदम टॉप आहे.